आपल्यासोबत आहे विधान परिषदचे आमदार श्रीकांतजी भारतीय. जाणून घेऊया. खूप कमी वेळ मिळाला या अधिवेशनाला, 6 दिवसाचा फक्त. त्यामध्ये विदर्भाचे खूप प्रश्न होते, खास म्हणजे शेतकरी. कसं आहे की जेव्हा 2009ला सरकार म्हणजे असं गोपीनाथजी उपमुख्यमंत्री होते आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. ते 5 वर्षाचा टेन्युअरचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या लक्षात येईल की त्याच्या अगोदर सगळे बरेच प्रलंबित असलेले विषय खूप स्पीडनी पूर्ण झाले. नंतर माननीय देवेंद्रजी 14ला ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भाच्या बाजूचे निर्णय झाले. म्हणजे त्या काळातल्या इन्फ्रास्ट्रक्चर मधली झालेली कामं आपण सगळे बघू शकता. आणि आत्ता मधल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आणि आत्ता देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. विदर्भाच्या केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नाही, तर विदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, विदर्भातलं इरिगेशन असेल, पर्यटन असेल, या सगळ्या विषयामध्ये फार प्रामुख्याने प्रायोरिटीनी या विषयामध्ये लक्ष घातलं गेलं. एकूणच ज्या प्रकारे आपण स्वतः विदर्भाच्या मातीचे आहे, विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याचे आहे, आणि फिनले मिल सारखा उद्योग जो आहे तो बंद पडते. 1500-2000 कामगार आज बेरोजगार झालेले आहेत. 15 लोकांनी आत्महत्या केली आहे. नाही, या विषयाच्या संबंधामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा झाली आहे. त्या संबंधामध्ये योग्य तो निर्णय लवकर घेण्यात येईल. टेक्सटाईल पार्टची निर्मिती होत आहे एकीकडे, दुसरीकडे या विदर्भाच्या मिल्स, कॉटन मिल्स बंद होत आहे. एनटीसीची काय काय नाही, याच विषयाच्या संबंधामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा झाली. ते लवकरच या विषया संबंधात एक मीटिंग लावून शाळा प्रशासकीय आणि जनप्रतिनिधींची या विषयातला योग्य तो निर्णय घेतील. आपण स्वतः अचलपूरची जी प्राचीन ब्रिटिशकालीन शकुंतला रेल आहे, आणि शकुंतला रेल ब्रॉडगेजनी झाली. कित्येक वर्षापासून प्रश्न आहे अचलपूर जिल्हा व्हावा. मध्ये एक वेळेस माननीय अश्विनी वैष्णव साहेब आले असताना हा विषय त्यांच्याशी चर्चा झाली होती. त्या संबंधातला फॉलोअप करून आपण या विषयात काहीतरी नक्कीच निर्णयाप्रती येऊ. विदर्भाचा अनुशेष आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव, सोयाबीन आहे, कापूस आहे. त्याच विषयासंबंधात मी म्हटलं की जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करणारं सरकार आलं त्यावेळेसच कापसाला भाव मिळाला, त्याच वेळेस सोयाबीनला भाव मिळालेला आहे. आम्ही संवेदनशील सरकार आहोत, शेतकऱ्यांचं सरकार आहे. तर स्वाभाविकपणे दोन्ही उत्पादकांना योग्य तो न्याय देण्यात येईल. एक वोट एक इलेक्शन जे आता जे मोदीजींची घोषणा येईल त्यावर तुमच्याकडे एक वोट एक इलेक्शन हे केवळ निवडणुकीपुरतं नाही, तर भारतामध्ये ज्याला पॉलिटिकल स्टेबिलिटी म्हणतात, सामाजिक स्थैर्य असं आपण म्हणू शकतो, त्याशिवाय ते येणारच नाही. या देशामध्ये दर 2-2.5 वर्षांनी, दर 1-1.5 वर्षांनी, दर 5-6 महिन्यांनी कुठलं ना कुठलं तरी इलेक्शन चालू असतं. आणि त्यामुळे निर्णय घेता येत नाही, विकासामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो. जर वन नेशन वन इलेक्शन जर असेल, एकाच वेळेस जर मेजर इलेक्शन आटोपली तर 5 वर्ष स्थैर्य मिळेल आणि त्या स्थैर्यातनं निर्णय करता येतील आणि प्रगती होईल. शेवटचा प्रश्न साहेब, भारताचा सर्वात पहिला आणि मोठा स्कायवॉक हा चिखलदरामध्ये होत आहे, पण काम हा म्हणजे थांबते, मग बंद होऊन जाते, मग असं नाही, आता तोही विषय पर्यटनाच्या संबंधामध्ये अत्यंत गतीने समोर आलाय. ते काम आता गतीने पूर्ण होईल. महायुतीचं सरकार या महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणार. 100% याला कारण असं की देवेंद्रजींचं एक व्हिजनरी लिडरशिप आहे. अशी लिडरशिप आहे की जी ऍक्शन घेणारी लिडरशिप आहे. माननीय अजित दादा, एकनाथ शिंदेचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्याच्यामुळे नक्कीच महाराष्ट्र जबरदस्त प्रगती प्रचारत आहे. आपल्यासोबत होते श्रीकांत भारतीय, विधान परिषदचे आमदार, आणि विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्याच्या विषयावर त्यांनी चर्चा केली. अचलपूरची फिनले मिल ही सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चा केलेली आहे. त्याच प्रकारे अचलपूरची जी शकुंतला रेल्वे आहे ही ब्रॉडगेज होण्यासाठी सुद्धा त्या संदर्भाचा फॉलोअप घेणार असल्याची प्रतिक्रिया इथे दिली आहे.